मी एवढा टेक्निकलचा अभ्यास केलाय महेश, पण मी काय करू तरी पण मी लॉसेसमध्ये आहे. ह्याचं मागचं मेन कारण म्हणजे नुसतं टेक्निकल्सवरती कोणी प्रॉफिटेबल होऊ शकत नाही, पहिली गोष्ट. मग हे फंडामेंटल शिकू महेश? अहो नुसतं फंडामेंटल शिकून किंवा टेक्नो फंडामेंटल पण शिकून कोणी प्रॉफिटेबल होणार नाही. जस्ट मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. ओके. सचिन तेंडुलकर साहेब, ते त्यांच्या बॅटेला, त्यांची बॅट, क्रिकेट बॅटला खूप प्रेमाने जपतात. हे सगळं जगजाहीर आहे. कारण तो त्यांचा टूल आहे, ज्याच्या मार्फत त्यांनी सेंचुरीजवरती सेंचुरीज मारलेले. तसंच एका ट्रेडरचं टेक्निकल आणि फंडामेंटल हे वन ऑफ द किट बॅग मधला आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या 2 गोष्टी ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे, हे 2 टूल्स जर तुम्ही तुमच्या साईडला क्रिएट केलं, तर तुम्ही बघा तुमचा ट्रेडिंगचा प्रॉफिटचा ग्राफ कसा वर जायला सुरू होतो. ओके. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक व्यवस्थित डिटेलमध्ये ट्युटोरियलमध्ये मी हे टूल्स तुमच्यासाठी क्रिएट करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही एक्झॅक्ट रेप्लिकेशन तुमच्या एक्सेल शीट्समध्ये किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही तुमच्या पेपरवरती पण तुमच्या नोटबुकमध्ये केलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. पण हे करायला सुरू करा आणि मग ह्याचा रिझल्ट एक 100 दिवसानंतर किंवा 200 दिवसानंतर मला कमेंट्समध्ये सांगायला सुरू करा की काय वाटतंय. एनिवेज, जसं मी ट्रान्सपरंटली माझी ट्रेडिंग जर्नी ऑलराईट, वेगवेगळे श्रीमंती पोर्टफोलिओ म्हणा, ट्रेडिंग चॅलेंज पोर्टफोलिओ म्हणा, ओके, अजून एक तिसरा पोर्टफोलिओ मी लॉन्च करतोय, तो पण सांगतोच तुम्हाला. पण हे सगळं तुमच्या समोर मी ट्रान्सपरंटली शेअर करतच आहे. तसंच ह्या गोष्टी पण, ही ट्रेड जर्नल आणि ही गोष्टी जे मी तुमच्या समोर मी आणणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, हे पण मी तुमच्या समोर आपले टेलिग्राममध्ये मी मांडत असणार आहे. टेलिग्रामचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये हे वाला दिलेलं आहे, ह्यावरती क्लिक करून जस्ट जॉईन करा जर तुमचे टेलिग्राम ॲप ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर. जर हे लिंक ओपन होत नसेल काही कारणाने, काही जर इश्यू असेल तर @stock marathi हे एक्झॅक्ट टाईप करा तुमच्या टेलिग्राममध्ये, तर माझा ग्रुप तुम्हाला तिकडे दिसून जाईल आणि मग तुम्ही हा वाला ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी, बरेच इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये टाकत असतो. पोल्स म्हणा, ओके, माझ्या ट्रेडिंग चॅलेंजचे रिलेटेड अपडेट्स जे पण असतात, म्हणजे लर्निंगच्या हिशोबाने तुम्हाला रिझन्स, लॉसेस, प्रॉफिट सगळं 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 तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी शिकायच्या असतील आणि न्यूज मार्केटच्या, तर नक्की जॉईन करून घ्या. ओके. पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो, नंतर हे 2 टूल्स आपण बनवायला सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवा. 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर काय दिली ती पण नीट वाचून घ्या, नंतर त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. ॲडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या मार्फत मोठा कॉर्पस क्रिएट करायचा असेल, माझी म्युच्युअल फंड जर्नी ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्याची अपडेट्स मी टेलिग्राममध्ये टाकत असतोच. ऑलराईट. जर तुम्हालाही ही सुरुवात करायची असेल, मोठं काहीतरी कॉर्पस म्हणजे एक 10 CRच्या खाली विचार करूच नका, कारण ते 10 CR आपल्या प्रत्येकाचं अचिवेबल आहे येणाऱ्या 20-30 वर्षामध्ये. असं काय मोठं असेल विचार तर नक्की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जस्ट मेसेज करा. माझी टीम तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन केलं कसं तुम्ही माझी क्लायंट बनून आपण ही जर्नीची सुरुवात मी तुमच्याबरोबर करायला रेडी आहे, वन ऑन वन ते पण. ओके. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. सो मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे डिस्कस करूया की कुठले ते 2 टूल्स आपल्याला लागणार आहे. ओके. सो 2 टूल्स जे मला लागणार आहे, जे ऑलरेडी मी ते हायलाइट करून ठेवलेले आहे. थोडंसं मी माझा अभ्यास करत होतो, तुम्हाला काय एक्सप्लेन करायच्या आधी. सो 2 टूलचे डिस्कस करणार आहे. पहिलं असणार आहे आपलं टिकेटिंग टूल, टीटी टिकेटिंग टूल, आणि दुसरं असणार आहे ट्रेड बुक किंवा आपण त्याला म्हणूया ट्रेड जर्नल. ओके. हे 2 टूल्स आपण क्रिएट करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या आधी आपल्याला जसं स्टॉक्सचे असतात ना रेटिंग्स असतात ना, AAA, AA हे बॉन्डची रेटिंग, तसं आपण आपल्या ट्रेड सेटअप्सला पण आपल्याला रेट करणं गरजेचं आहे. तो पहिले रेटिंग कशी करायची ते पहिलं आपण या टिकेटिंग टूल बरोबर आपल्याला शिकायचं आहे. ओके. आता हे का टिकेटिंग टूलवर रेटिंग करायचं ते पण मी तुम्हाला सांगतोच आहे, पण पहिलं त्याच्या आधी आपण या टिकेटिंग टूलचं निर्माण करायला सुरू करूया. सो पहिली गोष्ट इथे मी पॅरामीटर्स लिहितो, सगळे काय काय लागणार आहे पॅरामीटर्स म्हणून इथे लिहितो. पॅरामीटर्स, ओके, आणि ऑब्झर्वेशन म्हणजे जे काय तुम्हाला वाटतं दिसतंय ऑब्झर्वेशन, याच्यामध्ये आपण लिहायचं. सो पहिलं गोष्ट, सर्वप्रथम पहिलं आपण त्या स्टॉक्सचे फंडामेंटल चेक्स करून घ्यायचे. पहिला महत्वाचं म्हणजे डिव्हिडंड. कंपनी जर डिव्हिडंड देत असेल, कन्सिस्टंटली डिव्हिडंड देत असेल, भले तो 0.1% का ना असून दे, पण रिअल पैसा असेल कंपनीकडे तरच कंपनी डिव्हिडंड देऊ शकते.
सो त्यामुळे डिव्हिडंड ॲज अ फॅक्टर खूप महत्वाचं आहे माझ्या स्टॉक सिलेक्शनमध्ये, ट्रेडिंग असून दे की इन्व्हेस्टिंग असून दे. सो डिव्हिडंड देणारी कंपनी असेल तर येस, चेक मी त्या अकाउंटमध्ये माझ्या घेणार. सो ह्याला मी देणार काय म्हणते ऑब्झर्वेशन सोडून द्यायला पण लिहा मार्क्स. ओके, मार्क्स. सो मी देणार मार्क 1. ओके. सेकंड पॅरामीटर मी टाकणार ह्याच्यामध्ये प्रमोटर. कारण प्रमोटर का? कारण नाव इन आवर केस मी आता 44चा आहे. तुमच्यातले पण मॅक्सिमम लोक 25 ते 45 वयोगटातले जे व्हिडिओ बघतात आहे. आपल्याकडे अजून 30 वर्षाचं चांगला इन्व्हेस्टिंग करिअर आहे, कारण आपण हेल्दी लाईफ जगणार आहोत. मी ते पण तुमच्यासमोर प्रमोट करत राहणार. हेल्दी लाईफ माझी तर ऑलरेडी सुरूच आहे. पण ज्यांची सुरू नसेल, उद्या 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला नक्की सुरू करू शकता. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वतःला स्वतंत्र करा शुगर फ्री होऊन, आणि मग बघ अशी तुमची लाईफ एकदम मस्त एन्जॉयमेंट होऊन जाते. ओके. सो एनिवेज, सो माझ्यासाठी प्रमोटर खूप महत्वाचं आहे. कारण का की गाडीचा ड्रायव्हर जर चांगला असेल, गाडी टेम्पररी खराब असेल, पण तो ड्रायव्हर ते रिपेअर करून नीट व्यवस्थित चालू शकतो. पण ड्रायव्हरच खराब असेल ना, ते एका फरारीला पण तो ठोकेल. रोल्स रॉयसला पण एअरबॅग सगळे असतील तरी ठोकून जीवितहानी करेल. सो त्यामुळे प्रमोटर खूप मायने देतो, आणि सो प्रमोटरची मार्किंग पण मला असणं गरजेचं आहे की प्रमोटर जर चांगला असेल तर मी त्याला एक पॉईंट देणार. ओके. हे झाला सेकंड फंडामेंटल क्रायटेरिया. सो ह्याच्यामध्ये मेजर कव्हर झाले. तुमचे डिव्हिडंड बघितला, तुमचे बुक्स क्लिअर झाले सगळे. प्रमोटर बघितला म्हणजे चला, नो मॅटर सध्या प्रॉब्लेममध्ये कंपनी आहे, मला काहीतरी पैसे मिळते, डिव्हिडंड भेटतोय, कंपनी काहीतरी प्रॉफिट करतोय, मला रिअल पैसा येतोय, म्हणजे रिअल कंपनी प्रॉफिट करते. सो चला, फंडामेंटल लेवलवरती बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये चेक झालेल्या आहेत. ह्याच्यानंतर मी म्हणा की कंपनीमध्ये थोडंसं काय म्हणतात व्हॅल्युएशन कशी आहे. तर व्हॅल्युएशन करण्यासाठी बरेचसे टूल्स आहेत. ओके, बरेचसे टूल्स आहेत, पण आपण एक सिंपल टूलच्या हिशोबाने चालूया. तो म्हणजे पीई रेशिओ. ओके. आता पीई रेशिओ प्रत्येक स्टॉकचे वेगवेगळे असतात. तुम्ही म्हणा मग महेश, मग पीई रेशिओ तसं काय असं, 10च्या पीईच्या खाली, 50च्या पीईच्या खाली आणि असं काय? तसं नाही घ्यायचं. आपण त्या स्टॉकचा हिस्टॉरिकल पीई काय सांगतोय, की तो हिस्टॉरिकल एव्हरेजेसच्या खाली आहे का, की त्या हिस्टॉरिकल एव्हरेजेसच्या वर आहे. खाली असेल तर अंडर व्हॅल्यूड आहे स्टॉक, वर असेल तर ओव्हर व्हॅल्यूड आहे स्टॉक. ओके. सो अंडर व्हॅल्यूड असेल तर त्याला मी 1 मार्क देणार, ओव्हर व्हॅल्यूड असेल तर त्याला मी 0 मार्क देणार. ओके. ते कसं बघायचं? सिंपल. मी एक्झाम्पल तुमच्या समोर आणतो. ओके. आता इकडे तुम्ही स्क्रीनवरती जाल, तिकडे तुम्ही कंपनीचं नाव टाका. कंपनीचं नाव टाकल्यावरती खाली असं स्क्रोल करून तुम्ही ह्या चार्टवरती जर आलात ना, इकडे प्राइस वरती असतो बाय डिफॉल्ट तो चार्ट, त्याला पीई वरती मूव्ह करा आणि ह्याला मे बी 5 इयर्स ठेवा, किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर 10 इयर्स ठेवा. डझंट मॅटर्स, काय ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. सो इन दिस केस तुम्हाला मॅक्स ठेवलेलं बरं, की ही एक डॉटेड लाईन तुम्हाला दिसणार. ओके, ही डॉटेड लाईन तुम्हाला दिसणार. ही आहे तुमची एव्हरेज पीईची लाईन, त्या शेअरच्या एव्हरेज पीईची लाईन. की एव्हरेज तो पीईच्या वर करतोय शेअर की खाली करतोय ट्रेड शेअर. सो इन दिस केस जर आपण बघायला गेलो, हा जो ठराविक एक शेअर आहे तो इकडे थोड्या काळापुरती इकडे खाली आलेला होता पीईच्या खाली, आणि आता इथे ह्याच्या वरती ट्रेड करतोय. सो इन दिस केस कंपनी चांगली आहे, पण व्हॅल्युएशनच्या हिशोबाने थोडीशी महाग आहे, तर मी त्याला 0 पॉईंट देऊ शकतो. ओके. हा एक व्हॅल्युएशन पॅरामीटरचा पण चेक टाकला आपण. प्युअर फंडामेंटल चेक पण टाकला, एक व्हॅल्युएशन पॅरामीटरचा पण चेक आपण टाकलेला आहे. ओके. आता ह्याच्यानंतर आपण आता वळायचं थोडंसं टेक्निकल्सकडे. आता टेक्निकल्सकडे वळत असताना परत सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेज डेली चार्ट. तो खाली आहे जर शेअर त्याच्या खाली तर त्याला 0 मार्क, त्याच्या वरती असेल तर 1 मार्क. कारण काय, 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे काय सांगतं, की मागच्या एका वर्षासाठी 200 एका ट्रेडिंग सेशनमध्ये एका वर्षामध्ये सरासरी 220 ते 200 सेशन्स असतात, पण 200 राऊंड फिगर धरतात लोक. सो या 200 सेशन्समध्ये तो सध्या प्रिव्हियस 200 सेशनच्या एव्हरेजच्या वरती तो स्टॉक ट्रेड करतोय का, तर आपण म्हणायचं येस. तर दिसत असेल याच्यावरती तर तो बुल टेरिटरी मधला स्टॉक आहे, तर त्याला मी 1 मार्क देणार. नसेल तर त्याला 0 मार्क देणार. आता फर्दर मी त्याला अजून चेक करण्याच्या हिशोबाने फर्दर त्याला डाऊन जाणार आणि मी सांगणार की आता ना मला एक शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज पण मला टाकायचं. तर शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज साठी मी टाकणार इथे 9 EMA. 9 EMAच्या वरती तो ट्रेड करतोय का, तर तो 9 EMAच्या वर ट्रेड करत असेल तर त्याला मी परत 1 मार्क देणार. ओके. 9 EMAच्या वरती पण ट्रेड करतो त्याला आपण 1 मार्क देणार. सो इन दिस केस जर आपण बघायला गेलो, सो फार आपण हे फंडामेंटल पॅरामीटर्स ऍड केलेले आहेत आणि हे टेक्निकल पॅरामीटर्स ऍड केलेले आहेत.
ओके, एवढं जरी केलं तुमच्या तिकिटिंग मध्ये, एवढं जरी केलं तरी मोर देन इनफ आहे. पण ह्याच्या पुढे पलीकडे जाऊन तुम्ही ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी तुम्हाला काय वीकली चार्टवरती काय ऍडिशनल कॉन्फ्लुएन्स झोन्स मिळतात आहे का? तर एक पॉइंट द्या. जर तुम्हाला मंथली चार्टवरती त्या स्टॉकमध्ये मे बी डेलीवरती तो डिप्पाई असेल, पण मंथली चार्टवरती जर तो ब्रेकआउट दिसत असेल, ओके, किंवा महत्वाच्या एका कुठल्या तरी परत 9 एक्सपोनेन्शियलच्या जवळ असेल, तर अगेन तिकडे 1 मार्क येऊ शकतो. सो आपण आता ते काय केलेलं आहे, इथपर्यंत आपण या 209 मध्ये आपण डेली चार्ट चेक केलेला आहे. ऍडिशनली ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी आपण वीकली चार्ट आणि मंथली चार्ट पण चेक केलेला आहे. याला काय ते ग्रँडफादरिंग नावाचा प्रकार म्हणतात. ओके, सो ह्या प्रकारे इकडे पण आपण याला मार्क देऊ शकतो. आणि फर्दर तुम्ही अजून एक ह्याच्यामध्ये टाकू शकता, ते म्हणजे पॅटर्न रिकग्निशन. की तुम्हाला कसला पॅटर्न दिसतोय का चार्टवरती, हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर, ओके, चॅनल पट्टी ब्रेकआउट किंवा फॉलिंग वेज, रायझिंग वेज, काय समथिंग काहीतरी पॅटर्न दिसतोय का? ओके, डबल बॉटम पॅटर्न. जर पॅटर्न पण दिसत असेल तर अगेन अजून एक मार्क. म्हणजे काय झालं, ह्याच्यामध्ये आपल्याला त्या स्टॉकमध्ये, कारण पॅटर्न काय असतो की हा पॅटर्न जेव्हा पण दिसतो चार्टवरती, प्रोबॅबिलिटी वाढते आपली प्रॉफिटेबल होण्याची, कारण तो 70% टाइम्स राईट असतो. ओके, पॅटर्न बरोबर अजून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, ती ऍड करायची, ती म्हणजे पॅटर्न रिपीटेबिलिटी. ओके, पॅटर्न रिपीट होतोय का? प्रिव्हियस त्याच सेम चार्टवरती दोनदा टच झाले 9 EMA वरती आणि तिकडनं मोठे बाउन्सेस आले, तर अगेन तिसऱ्यांदा टच होईल, तिकडनं परत बाउन्स येईल. दोनदा तो चॅनल पट्टीमधनं बाहेर पडलेला आहे, तिसऱ्यांदा पण सेम पॅटर्न बनतोय, तर परत चॅनल पट्टीमधनं बाहेर पडेल. सो पॅटर्न रिपीटेबिलिटी दोनदा प्रिव्हियसली त्या चार्टवर दिसतंय का इमिजिएट 3 ते 6 महिन्यामध्ये? जर येस, तर अगेन मी त्याला 1 मार्क देणार. ओके, सो असे करत करत आपण हे अप्रॉक्सिमेटली समजा हे टोटल जर केले तर हे जवळजवळ 9 मार्क झाले. ऑलराईट, एक 10वा आणि शेवटचा पॉइंट आपण ह्याच्यामध्ये टाकायचा. ओके, तो हा जरा पॉइंट आहे ना, डिस्क्रिशनरी ठेवायचा. डिस्क्रिशनरी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतंय? कारण शेवटी आपण कुठल्या शेअरला जेव्हा घेतो ना, तर एक क्वेश्चन स्वतःला विचारला पाहिजे की मी जर हा शेअर बाय करत असेल तर का? आणि त्याचं उत्तर जर हे असेल की अरे, माझं पण स्वप्न होतं एक किराणा मालचं दुकानाचा धंदा चालू करावा, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत, पण मी या कंपनीचा शेअर करतो ज्याचे 490 डिपार्टमेंट स्टोअर्स आहे इंडियाभर. माझं स्वप्न पूर्ण झालं, कारण मला हाच धंदा टाकायचा होता. मला ना खूप म्हणजे एआय मध्ये करायचं आहे. मला माझी एआय मध्ये माझं नॉलेज आणि एआय मला करायचं आहे, पण माझ्याकडे मला वाटत नाही की मी एवढा मोठा होईल, पण मला एआय समजतं आणि माहिती आहे की एआय मध्ये ग्रोथ आहे. ठीक आहे, वाटतं ना त्याच्यामध्ये ग्रोथ आहे, मग तशा टाईपचा बिझनेस तुम्हाला उभा नाही करता येत, पण बाजारात ते बिझनेसेस आहे, त्यामध्ये तुम्ही भागीदार बना, शेअर होल्डर बना आणि ती अपवर्ड जर्नी एन्जॉय करा. सो आस्क युअरसेल्फ की बिझनेस, ओके, बिझनेस तुम्ही करू शकाल का? तो तुमचा आवड काय म्हणू त्याला पॉइंट जर मी फ्रेज करायचं असेल, आस्क युअरसेल्फ की तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे तो शेअर बिझनेस करत आहे का? आणि ते दोन्ही जर मॅच होत असेल बिझनेस, तर नक्की त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटर टाकू शकतात. सो इन दिस केस बिझनेस. ओके, तर हे 10 पॉइंट शीट. आता हा पॉइंट परत का महत्वाचं परत सांगतोय, ह्याच्यावरनं तुम्हाला ते स्टॉकला होल्ड करायची कॅपॅसिटी येते. ओके, आता माझा एक मित्र आहे, ऑलराईट, तो एका म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवरती खूप बुलिश आहे. तो म्हणतो की मला म्युच्युअल फंडचा लायसन्स तर भेटणार नाही, पण मी म्युच्युअल फंड वाल्या कंपनीज विकत घेतो शेअर मार्केट मधल्या, जे पण आहेत फायनान्शियल सर्व्हिसेसचे सेक्टर आहे, तो ते दाबून त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ते विकत घेत चाललेला आहे. ओके, कारण तो त्या बिझनेसवरती फोकस आहे त्याचा, की मला हा धंदा करायचा होता. सो तुम्हाला जो धंदा करायचा आहे त्या धंद्याचा शेअर बाय करा, मध्ये हायेस्ट कन्व्हिक्शन लेवल राहील, कारण हे सगळ्या गोष्टी तुमचे कन्व्हिक्शन हलवतील, टेस्ट करतील, पण हा एकच पॅरामीटर जो शेवटचा पॅरामीटर आहे तो तुम्हाला सांगेल की बॉस तुम्ही डटून राहू शकता.
सो हे झाले टोटल तुमचे 10 पॉइंट्स. ओके. आता हे 10 पॉइंट झाल्यावरती ही तुमची टिकिटिंग सिस्टम झाली. सो प्रत्येक स्टॉकचं इकडे तुम्ही नाव लिहू शकता आणि त्यासमोर तुम्ही टिकिटिंग सिस्टम क्रिएट करू शकता की येस नो येस नो येस नो येस नो जे काय असेल. आणि एनिवेज मी हे एक्सेल शीटमध्ये तुम्हाला हे टिकिटिंग प्रत्येक टिकिटिंग टूल असं असणार. पण फर्दर हे सेम गोष्ट मी हे पॅरामीटर्सला जाऊन असं कॉपी करणार. ऑलराईट. आणि इथे मी पेस्ट करणार. मला ट्रान्सपोज करतो. ट्रान्सपोज असं. सो हे मी अशा व्हॅल्यूज इथे टाकायला सुरू करणार. सो इन दिस केस फक्त ॲडिशनल इथे इन्सर्टमध्ये काय काय येणार तेही तुम्हाला सांगतो. इथे थोडेसे आपले एंट्री आणि असतील ना स्टॉकचे नाव. आणि सो मी पहिला तर एक टाकणार इथे पोर्टफोलिओ नेम. कारण मी काय करतोय, मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण मला इझी लाईफ करायला मी एकच एक्सेल शीटमध्ये सगळं ट्रॅक करायचं आहे. तो माझा पतपेढी पोर्टफोलिओ आहे, माझा ट्रेडिंग चॅलेंज पोर्टफोलिओ आहे, नवीन एक कोरा करकरीत पोर्टफोलिओ जो माझ्या अकाउंटमध्ये मी सुरू करणार आहे. ऑलराईट. तो मेनली त्याच्यामध्ये मला लार्ज कॅप्स आणि अल्ट्रा लार्ज कॅप्सच मी त्याच्यामध्ये हेवीली ट्रेड करणार आहे. कारण त्या हेवी मार्जिननी काम करायचं माझा विचार त्याच्यामध्ये. सो तो एक पोर्टफोलिओ. ओके. कारण त्याच्यामध्ये लोन बिन घेऊन म्हणजे लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज म्हणा किंवा कुठून एक्सटर्नल पर्सनल लोन घेऊन पण करायचं असेल तशा गोष्टी करेन मी. सो म्हणून मला अल्ट्रा लार्ज कॅप त्याच्यामध्ये मेनली ट्रेड करायचं आहे. ओके. सो तो पोर्टफोलिओ. सो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओची नावं ठरवा. तुमच्या मुलांची नावे ठेवायची, नावं ठेवायची काय असेल तुम्ही म्हणणार की ओके एक आहे पतपेढी पोर्टफोलिओ. पतपेढी पोर्टफोलिओचा हा ट्रेड असणार. ऑलराईट. किंवा मी म्हणणार की हा ट्रेडिंग चॅलेंजचा ट्रेड आहे. किंवा मी म्हणणार ओके हे तुम्ही परत एक्सेलमध्ये तुम्ही ड्रॉप डाऊन्स आणि एक्सेट्रा बनवू शकता. पण तुमच्यावरती सोडतो ते ऑटोमेशनचा. मी जस्ट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की काय काय ह्या एक्सेल शीटमध्ये म्हणजे ट्रेड जर्नलमध्ये असणार आहे. ओके. किंवा आता नवीन जो माझा पोर्टफोलिओ त्याचं नाव मी विचार केला नाही, पण लेट्स सी व्हॉट एव्हर. पण सध्या एक्झाम्पलचे 2 नावं मी ठेवतोय. नंतर असणार ते स्टॉकचं नाव. ओके. मी म्हणणार XYZ स्टॉक. ओके. XYZ स्टॉक आणि हा ABC स्टॉक. ऑलराईट. माझ्या पोर्टफोलिओमध्ये असणार. जसं घेतलं तशी मी एंट्री करत जाणार. नंतर मी ह्याच्यामध्ये लिहिणार एंट्री डेट. कधी बाय केला. ओके. एंट्री डेट. नंतर मी लिहिणार एक्झिट डेट. आता मी जस्ट आजच मेसेज टेलिग्राममध्ये केलेला होता की मी इव्हन तुम्हाला हेही सांगणार आहे की तो एक ठराविक शेअर मी किती दिवस होल्ड केलेला होता. त्यासाठी आपण होल्ड पिरियड पण करायचा. होल्डिंग डेज. तो होल्डिंग डेजचा पण तुम्ही काढू शकता. एक्सेलचा जर फॉर्म्युला दिस मायनस दिस हा तुम्हाला इकडे आन्सर येऊन जाईल. सो एंट्री डेट, एक्झिट डेट आणि होल्डिंग डेज. सो एक्झाम्पल मी समजा एक टाकलं मी इन दिस केस की मी 1 ऑगस्टला एक शेअर घेतलेला होता. ओके. आणि मी लेट्स से आज एक 14 ऑगस्टला तो शेअर विकला. तर होल्डिंग डेजला मी करणार इक्वल टू दिस मायनस दिस. ओके. 13 दिवसाचा आम्हाला आकडा आला. हा परत आकडा खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण आपल्याला कळणार